ठाकरेंच्या दैनिक सामनाला एकनाथ शिंदेंचं धर्मवीर मासिक देणार टक्कर। उद्या एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होणार लोगोचं प्रकाशन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवी मुंबई उपजिल्हा प्रमुखांचा राजीनामा। ठाकरेंच्या पक्षातल्या पक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा दिला राजीनामा। 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान परभणीतील सर्व परीक्षा केंद्रांमध्ये कलम 163 लागू। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी निर्गमित केले आदेश। परभणीमध्ये शिवशाही बसेसची दुरावस्था। प्रवासी करतायत जीव धोक्यात घालून प्रवास। अनेक ठिकाणी शिवशाही बसेस बंद पडल्याच्या घटना। आनंदवनला 75 वर्ष पूर्ण निमित्तानं 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळाव्याचं आयोजन। रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक। प्रवास करणाऱ्या 54,000 प्रवाशांकडून दंड वसूल। यवतमाळच्या 670 जलसंधारण अधिकाऱ्यांना मिळणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेश। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 13 फेब्रुवारीला दिले जाणार। कोल्हापूरमधल्या विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ। 12वीच्या परीक्षेच्या विषय ऐन वेळेला बदलल्यानं संभ्रम। विद्यार्थी आणि पालकांचा कॉलेजमध्ये गोंधळ। वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणात होणाऱ्या बदलामुळे गहू पिकावर अळींचा प्रादुर्भाव। कीटकनाशकांच्या फवारण्या करून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी चिंतेत। नागपूरमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना। पोलिसांनी 25 वर्षीय आरोपीला घेतलं ताब्यात। पोलिसांचा अधिक तपास सुरू। आणि पैठणमध्ये गोदावरी नदी प्रकट दिनाच्या निमित्तानं नाथ घाटावर हजारो दिव्यांची रोषणाई। मान्यवरांच्या हस्ते गोदावरी नदीला 365 मीटर लांबीची साडी अर्पण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।